Hello dear students, today we are going to learn 1.2 Fun and Games with Tara and Friends. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये 1.2 फन अँड गेम्स विथ तारा अँड फ्रेंड्स म्हणजे जी मुलगी आहे तारा ती तिच्या फ्रेंड्ससोबत काहीतरी गेम्स खेळते आणि मौज मजा करता येते, तर ते आपल्याला या पाठामध्ये बघायचं आहे. हाय तारा, गुड टू सी यू अगेन. ही मुलगी काय म्हणते? तारा, गुड टू सी यू अगेन म्हणजे पुन्हा पाहून आनंद झाला. म्हणजे या मुलीचं नाव आहे तारा. हाय, आय एम मिया, आय डू एव्हरीथिंग बेटर दॅन कुकू. म्हणजे ती काय म्हणते? मी मिया आहे आणि मी कुकूपेक्षा सर्व काही चांगले करते. म्हणजे या मुलीचं नाव कुकू आहे आणि या मांजरीचं नाव आहे मिया. लुक पॅडी, कुकूज टर्निंग कार्टव्हील्स अगेन. येथे हा कोणाला उद्देशून म्हणतोय? लुक पॅडी म्हणजे या मुलाचं नाव पॅडी आहे, ठीक आहे. आणि तो काय सांगतोय? लुक पॅडी, कुकूज टर्निंग कार्टव्हील्स अगेन. कार्टव्हील्स म्हणजे एक हात जमिनीवर टेकवून पाय हवेत उडवून दुसऱ्या बाजूला टेकवत म्हणजे चक्राकार अशा उड्या मारणे म्हणजे कार्टव्हील्स. कुकू परत तशा उड्या मारत आहे. हाय, आय एम मिठू अँड दिस इज माय फ्रेंड बिट्टू. म्हणजे या पोपटाचं नाव आहे मिठू आणि तो कोणाचा फ्रेंड आहे? बिट्टूचा. म्हणजे या मुलाचं नाव आहे बिट्टू. पॅडी काय म्हणतोय त्याच्या कुत्र्याला? नो टोटो, गो बॅक होम. याचं नाव आहे टोटो. तर आता पुढे पाहूया. डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन्स अँड देन ट्राय टू आन्सर देम इन इंग्लिश. म्हणजे पुढील प्रश्नांची चर्चा करायची आहे आणि नंतर त्यांची उत्तरं जे ते इंग्रजीत देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आता इथे दिलेलं आहे व्हेन डू यू फील डॅश. मग आता इथे पुढे आहेत 4 प्रकारचे आपल्याला इथे फिलिंग्स दिलेले आहे. हॅप्पी, सॅड, अँग्री, स्केअर्ड. तर आता तसंच पहा, इथे पिक्चर्समध्ये सुद्धा दिलेलं आहे ताराज पिक्चर्स. म्हणजे तारा जेव्हा ताराला अँग्री किंवा स्केअर्ड असताना तिच्या चेहऱ्यावर कशा प्रकारचे भाव असतात हे आपल्याला या पिक्चर्सच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. हॅपी म्हणजे काय? आनंदित असणे. सॅड म्हणजे दुःखी असणे. अँग्री म्हणजे चिडलेला किंवा रागावलेला असणे आणि स्केअर्ड म्हणजे घाबरलेला किंवा भीती वाटणे. तर येथे पहा, पहिला प्रश्न काय म्हटलेला आहे? व्हेन डू यू फील सॅड. तुम्ही हॅपी केव्हा असता? सॅड कधी असतात? अँग्री कधी असतात? आणि स्केअर्ड कधी असतात? व्हेन डू यू फील हॅपी म्हणजे तुम्ही आनंदित कधी असता? तर त्याचं उत्तर काय येईल? आय फील हॅपी व्हेन आय ईट आईस्क्रीम. आय फील हॅपी व्हेन आय प्ले क्रिकेट. व्हेन डू यू फील सॅड? आय फील सॅड व्हेन माय फ्रेंड क्वारल्स विथ मी. म्हणजे मला दुःख त्यावेळेस होतं ज्यावेळेस माझे फ्रेंड्स माझ्याशी भांडतात. अजून काय सांगता येईल? आय फील सॅड व्हेन आय एम इल. म्हणजे ज्यावेळेस मी आजारी असतो त्यावेळेस मला दुःख होतं. व्हेन डू यू फील अँग्री. मग तुम्ही चिडलेले कधी असता? कधी तुम्हाला राग येतो? कधी रागावलेले असता तुम्ही? काय सांगता येईल? आय फील अँग्री व्हेन समवन ट्रबल्स मी. म्हणजे जेव्हा कोणीतरी मला त्रास देतं. ट्रबल्स मी म्हणजे त्रास देणे. अजून काय सांगता येईल? आय फील अँग्री व्हेन माय फ्रेंड्स टीज मी. म्हणजे मला माझे फ्रेंड्स ज्यावेळेस मला चिडवतात त्यावेळेस मी अँग्री होतो. व्हेन डू यू फील स्केअर्ड म्हणजे तुम्हाला भीती कधी वाटते? याचं उत्तर काय सांगता येईल? आय फील स्केअर्ड व्हेन आय सी अ कॉकरोच. म्हणजे ज्यावेळेस कॉकरोचला मी पाहतो त्यावेळेस मला भीती वाटते. आय फील स्केअर्ड व्हेन आय एम अलोन इन द डार्क. म्हणजे मी अंधारात ज्यावेळेस एकटा असतो त्यावेळेस मला भीती वाटते. तर येथे सुद्धा आपल्याला उत्तर दिलेले आहेत. इथे कोण उत्तर देतो आहे? मिठू. आय फील अँग्री व्हेन समवन ट्राईज टू टच मी. म्हणजे ज्यावेळेस कोणी मला टच करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस मी अँग्री होतो. आय फील हॅपी व्हेन आय प्ले विथ पॅडी. मग पॅडीला टोटोला आनंद कधी होतो? ज्यावेळेस तो पॅडीसोबत खेळत असतो. आय फील सॅड व्हेन पॅडी गोज टू स्कूल. आणि मी सॅड कधी होतो? मला दुःख कधी होतं? ज्यावेळेस पॅडी शाळेत गेलेला असतो आणि मला बोर होतं त्यावेळेस मी दुःखी होतो. व्हॉट डू यू डू व्हेन यू फील
हॅपी म्हणजे तुम्ही ज्यावेळेस हॅपी असता त्यावेळेस तुम्ही काय करता. तर इथे काही एक्झाम्पल्सच्या स्वरूपात आपल्याला उत्तरं दिलेली आहेत. आय वॅग माय टेल वेन आय एम हॅपी म्हणजे मी जेव्हा हॅपी असतो तेव्हा मी माझी शेपूट हलवतो. आय फ्लॉप माय इयर्स वेन आय एम सॅड. फ्लॉप म्हणजे काय, त्याचे कान जे आहे ते तो खाली पाडलेले असतात त्याने जेव्हा तो सॅड असतो तेव्हा. व्हॉट डू यू डू वेन यू फील हॅपी. ओके, मग याचं उत्तर काय येईल. आय जम्प फॉर जॉय वेन आय फील हॅपी. आणि तसेच वेन आय शेअर माय मदर्स वर्क आय फील हॅपी म्हणजे मी जेव्हा माझ्या आईला कामात मदत करतो त्यावेळेस मी हॅपी असतो, किंवा मी हॅपी असतो तेव्हा मी माझ्या आईला मदत करतो किंवा उड्या मारतो. व्हॉट डू यू डू वेन यू फील सॅड. मग जेव्हा सॅड असतात मग तेव्हा तुम्ही काय करता. आय सीट ऑल अलोन वेन आय फील सॅड. जेव्हा मी सॅड असतो, दुःखी असतो तेव्हा मी माझा एकटा बसतो. आय वीप अ लॉट वेन आय फील सॅड. मग मला खूप रडू येतं है ना. या कृती आपण करतो. व्हॉट डू यू डू वेन यू फील अँग्री. जेव्हा तुम्ही चिडलेले असता तेव्हा तुम्ही काय करता है ना. आता काही छोटे मुलं जेव्हा अँग्री असतात तेव्हा ते खूप रडतात आणि काही त्यांच्या खेळणी वगैरे जे असतात ते फेकतात है ना. म्हणजे अशा प्रकारची कृती ते करतात. तर तसंच तुम्हाला इंग्रजीतून या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत आणि उत्तरं तुम्ही स्वतः तयार करायची आहेत. तर व्हॉट डू यू डू वेन यू फील अँग्री. आय स्क्रॅच माय हेअर वेन आय फील अँग्री म्हणजे अँग्री असतो तेव्हा मी माझे केस ओढतो. तसंच दुसरं उत्तर काय सांगता येईल. वेन आय फील अँग्री आय शाऊट ॲट अदर्स म्हणजे मी जेव्हा अँग्री असतो दुसऱ्यांवर ओरडतो. व्हॉट डू यू डू वेन यू फील स्केअर्ड म्हणजे तुम्हाला भीती वाटते तेव्हा तुम्ही काय करता. आय क्लिंग टू माय मदर वेन आय फील स्केअर्ड. जेव्हा भीती वाटते तेव्हा छोटे मुलं काय करतात, त्यांच्या आईला घाबरत पळत जाऊन ते त्यांच्या आईला बिलगतात है ना. तसंच वेन आय फील स्केअर्ड आय ट्रिम्बल विथ फिअर. इन ऑर्डर टू फील बेटर व्हॉट शूड यू डू वेन यू आर सॅड. मग जेव्हा तुम्ही सॅड असतात किंवा अँग्री असतात किंवा स्केअर्ड असतात तेव्हा तुम्ही काय करायला पाहिजे. इन ऑर्डर टू फील म्हणजे फील बेटर म्हणजे तुम्हाला चांगलं वाटण्यासाठी. व्हॉट शूड यू डू वेन यू आर सॅड म्हणजे जेव्हा सॅड असतात तेव्हा तुम्ही काय करायला पाहिजे. अँग्री असतात तेव्हा काय करायला पाहिजे आणि स्केअर्ड असतात त्यावेळी काय करायला पाहिजे. तर याचं उत्तर पाहू आपण. इन ऑर्डर टू फील बेटर व्हॉट शूड यू डू वेन यू आर सॅड म्हणजे सॅड असतो त्यावेळी आपण काय करायला पाहिजे. वेन आय एम सॅड आय शूड ट्राय टू फॉरगेट द सॅड इन्सिडेंट म्हणजे ज्यावेळेस आपण सॅड असतो आपल्या मनामध्ये जे थॉट्स चालू असतात ते आपण विसरण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. वेन आय एम सॅड आय शूड थिंक हॅपी थिंग्स आणि तसंच काय करायला पाहिजे, ज्या हॅपी थिंग्स आहे आनंद देणाऱ्या गोष्टी करायला पाहिजे. इन ऑर्डर टू फील बेटर व्हॉट शूड यू डू वेन यू आर अँग्री मग अँग्री असतं त्यावेळी काय करायला पाहिजे. वेन आय एम अँग्री आय शूड ट्राय टू कीप माय सेल्फ काम मग ज्यावेळी आपल्याला ज्यावेळेस आपल्याला खूप संताप येत असतो त्यावेळी आपण स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे किंवा आपला जो अँगर आहे तो कंट्रोल करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. इन ऑर्डर टू फील बेटर व्हॉट शूड यू डू वेन यू आर स्केअर्ड ज्यावेळेस आपल्याला भीती वाटत असते त्यावेळी आपण काय करायला पाहिजे. नथिंग कॅन स्केअर मी मग आपण विचार काय केला पाहिजे की नथिंग कॅन स्केअर मी म्हणजे मला कोणतीही गोष्ट घाबरू शकत नाही असा विचार केला पाहिजे. वेन आय एम स्केअर्ड आय शूड ट्राय टू शो ग्रेट करेज मग ज्यावेळेस भीती वाटते, ज्या गोष्टीची भीती वाटते, समजा तुम्हाला अंधारात जाण्याची भीती वाटत असेल, तुम्ही घरात असता आणि घरातल्या घरात तुम्हाला एखाद्या अंधाराच्या खोलीत जाण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही त्या खोलीत जाण्याचं धाडस करा. पुढे व्हॉट कॅन यू डू टू मेक अदर्स हॅपी ऑर टू मेक अदर्स फील बेटर म्हणजे तुम्ही इतरांना आनंदित कसं करू शकता. समजा कोणी सॅड आहे, अँग्री आहे त्यावेळेस तुम्हाला काय करायला पाहिजे की जेणेकरून त्यांना बेटर वाटेल,
म्हणजे मेक अदर्स विल बेटर्स म्हणजे त्यांना जेणेकरून थोडं बरं वाटेल है ना. तर याचं काय उत्तर येईल, आय कॅन मेक देम लाफ विथ माय जोक्स. मग आपलं सपोज आपला एखादा फ्रेंड सॅड आहे तर आपण त्याला हॅपी कसं करू शकतो, त्याला जोक सांगून आपण त्याला हसवू शकतो है ना. आय कॅन हेल्प देम विथ देअर डिफिकल्टीज. मग त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्याच्यामध्ये आपण त्यांना हेल्प करू शकतो आणि जेणेकरून त्यांच्या अडचणी ज्या आहेत त्या सुटतील. सेकंड पाहूया, गुड हँडरायटिंग. ऑब्झर्व द लेटर्स ऑन द बोर्ड केअरफुली. राईट द स्मॉल अँड कॅपिटल लेटर्स इन प्रॉपर प्रपोर्शन. तर विद्यार्थी मित्रांनो, येथे आपल्याला एका बोर्डवर ABCD हे स्मॉल लेटर्समध्ये तसेच कॅपिटल लेटर्समध्ये दिलेली आहे. तर हे अक्षरं पाहून तुम्ही जसंच्या तसं अगदी सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहून काढायचे आहे. फाइंड द राईट वर्ड्स. कंप्लीट अँड प्रॅक्टिस इच ऑफ द कन्व्हर्सेशन गिवन बेलो. आता या लोकांचे काहीतरी शब्द हरवलेले आहे, त्यांच्यासाठी तुम्ही ते शब्द शोधून काढायचे आणि येथे दिलेलं जे कन्व्हर्सेशन आहे ते कंप्लीट करायचं आहे. आता येथे एक ट्रिक मी तुम्हाला सांगते. येथे आपल्याला काही आन्सर्स दिलेले आहेत, जसं की प्लीज डोंट मेन्शन इट, आय एम सो सॉरी, एक्सक्यूज मी, माय प्लेजर. आता हे जे कॉन्व्हर्सेशन आहे हे काय आहे, पिंक कलरमध्ये. तर तसंच आपल्याला येथे पिंक कलरचा आन्सर शोधायचा आहे. तसंच हे कॉन्व्हर्सेशन येलो कलरमध्ये आहे तर आपल्याला आन्सर हे येलो कलरमध्ये शोधायचं आहे. ठीक आहे. आता आपण बघूया, थँक्यू फॉर द फ्लॉवर्स. आता ही लेडीज काय करते आहे, या दुसऱ्या एका लेडीजला फ्लॉवर्स देते आहे. थँक्यू फॉर द फ्लॉवर्स, फुलं दिल्याबद्दल आभार. तर इथे काय यायला पाहिजे, माय प्लेजर. म्हणजे त्यात मला आनंदच आहे. डॅश आय स्पिल्ड वॉटर ऑन युअर शर्ट. नेवर माइंड, इट विल ड्राय अप. आय एम सो सॉरी, आय स्पिल्ड वॉटर ऑन युअर शर्ट. ठीक आहे. स्पिल्ड म्हणजे एखादं जेव्हा लिक्विड आपल्याकडनं सांडलं जातं, लिक्विड पदार्थ म्हणजे कुठलाही द्रव पदार्थ ज्यावेळेस आपल्याकडून सांडला जातो तेव्हा त्याला स्पिल्ड म्हणतात. या मुलाकडनं एका दुसऱ्या मुलाच्या शर्टवर पाणी सांडलं गेलं आहे, तर तो काय म्हणतो आहे, आय एम सो सॉरी, आय स्पिल्ड वॉटर ऑन युअर शर्ट. म्हणजे मला माफ कर, मी तुझ्या शर्टवर पाणी सांडले. त्याने उत्तर काय दिलं आहे, नेवर माइंड, इट विल ड्राय अप. ठीक. थँक्यू सो मच फॉर कॅरिंग द बुक्स. प्लीज डोंट मेन्शन इट. प्लीज डोंट मेन्शन इट, टीचर इट्स माय ड्युटी. टीचर आहेत आणि ही मुलगी स्टुडंट आहे. ती तिच्या टीचर्सला हेल्प करते आहे. काय हेल्प करते आहे, तर बुक्स कॅरी करायला ती हेल्प करते आहेत. मग टीचर काय म्हणत आहेत, थँक्यू सो मच फॉर कॅरिंग द बुक्स. तिने उत्तर काय केलं आहे, डोंट मेन्शन इट, टीचर इट्स माय ड्युटी. ओके. मग त्यात आभार कसले मानायचे, टीचर ती तर माझी ड्युटी आहे. डॅश कॅन यू टेल मी द वे टू द जिम. गो स्ट्रेट अँड टर्न द लेफ्ट. एक्सक्यूज मी. ओके. एक्सक्यूज मी, कॅन यू टेल मी द वे टू द जिम. म्हणजे जिमला जाण्यासाठी तुम्ही मला रस्ता सांगू शकाल का. गो स्ट्रेट अँड देन टर्न लेफ्ट. म्हणजे सरळ जा आणि लेफ्टला टर्न घ्या. स्ट्रेट म्हणजे काय, सरळ. फोर्थ, एनी नंबर ऑफ थिंग्स. फॉर्म पेअर्स और ग्रुप्स. वन पर्सन सेज एनी नंबर फ्रॉम 1 to 10,000. Others name suitable object or things for the number. म्हणजे तुमच्या फ्रेंड्ससोबत तुम्हाला जोड्या करायच्या आहेत आणि एक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी 1 ते 10,000पर्यंत है ना, 1 ते 10,000पर्यंत कोणतीही संख्या किंवा अंक म्हणेल आणि इतर विद्यार्थी काय करतील, इतर विद्यार्थी त्या संख्येकरता योग्य वस्तूंची नावे सांगतील. असा अंकांचा खेळ आपल्याला वर्गात खेळायचा आहे. जसं की आता इथे ताराने काय सांगितलं आहे, 5. मग या मुलीने उत्तर दिलं आहे 5 फिंगर्स, 5 बॉल्स, 5 ग्रीन चिलीज,
5 bones, 5 biscuits, 5 little mice. म्हणजे तीच संख्या म्हणायची आणि पुढे त्या वस्तूंची नावं सांगायची, जसं की 5 fingers, 5 balls, 5 green chilies. 999, 999 footsteps. फुटस्टेप्स म्हणजे पावले, म्हणजे 999 पावले. 999 stars, 999 seeds, 999 बाईक्स. बाईक्स म्हणजे सायकली किंवा मोटरसायकली. सीड्स म्हणजे बिया. स्टार्स म्हणजे काय? चांदण्या किंवा तारे. 999 लिटिल माईस म्हणजे उंदीर. 5 वन वर्ड टू फिट देम ऑल. चूज ॲट लीस्ट 3 words फ्रॉम द बॉक्स अँड थिंक ऑफ समथिंग दॅट फिट्स देम ऑल. राईट डाऊन द मिनिंगफुल फ्रेज यू हॅव मेड. आत्ता या चौकटीत दिलेले काही शब्द आहेत. त्या शब्दांपैकी कमीत कमी आपल्याला 3 शब्द निवडायचे आहेत आणि त्या 3ही शब्दांकरिता जुळणाऱ्या एखाद्या वस्तूचा विचार करा आणि तुम्ही जे वाक्य तयार केलेले 3ही शब्द वापरून ते तुम्हाला अर्थपूर्ण शब्दसमूह लिहून काढायचे आहेत. जसं की अ सॉफ्ट लिटिल व्हायलेट बर्ड. वाक्यामध्ये सॉफ्ट पण आला आहे, लिटिल पण आला आहे आणि व्हायलेट पण आलं आहे, म्हणजे अ सॉफ्ट लिटिल व्हायलेट बर्ड. अशा प्रकारे अर्थपूर्ण शब्दसमूह आपल्याला लिहायचे आहेत. अ सॉफ्ट लिटिल व्हायलेट फिश, अ सॉफ्ट लिटिल व्हायलेट बर्ड, अ फ्लॉवर, आय डोंट नो, अ स्नेल, अ सॉफ्ट लिटिल व्हायलेट टॉय माऊस. तर यापैकी आपल्याला कोणतेही 3 शब्द निवडायचे आहेत आणि त्याच्यापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्दसमूह म्हणजे फ्रेजेस तयार करायचे आहेत. अ टॉल थिक ग्रीन ट्री, अ ब्युटिफुल पिंक सॉफ्ट रोज, अ टॉल स्ट्रॉंग यंग मॅन, अ येलो राईप स्वीट मँगो. ठीक आहे, या प्रकारे बाकी फ्रेजेस तुम्ही तयार करा. 5 beginnings but 1 end. From group of 5, 7, choose one of the following phrases as the end. Enact the phrase, then use it to frame different sentences. Enact the sentences, write down any 5 of them. पहा, तर येथे काय करायचं आहे, 5 ते 7 विद्यार्थ्यांचा गट करायचा आहे आणि पुढीलपैकी कोणत्याही एका शब्दाची किंवा शब्दसमूहाची वाक्याचा शेवट करण्याकरता निवड करा. म्हणजे यातील कुठलाही एक शब्द किंवा फ्रेज आपल्याला निवडायची आहे आणि तिचा काय करायचं आहे, आपण जे वाक्य तयार करू त्या वाक्याच्या शेवटी तिचा उपयोग व्हायला पाहिजे. नंतर त्या शब्दसमूहाचा अभिनय करा. नंतर तो शब्दसमूह वेगवेगळी वाक्ये तयार करण्यासाठी वापरा. त्या वाक्यांचा अभिनय करा आणि त्यातील कोणतीही 5 वाक्ये तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायची आहेत. सपोज आता दिलेला आहे इथे स्विमिंग इन अ टँक. त्या फ्रेजचा उपयोग आहे तो वाक्याच्या शेवटी करायचा आहे. आय एम स्विमिंग इन अ टँक. ते काय जोडलेलं आहे, फक्त आय एम स्विमिंग इन अ टँक म्हणजे वी आर स्विमिंग इन अ टँक म्हणजे आम्ही स्विमिंग टँकमध्ये स्विमिंग करतो म्हणजे पोहतो. तर याचप्रमाणे आपण प्लेईंग विथ बॉल याचा वाक्यात उपयोग करू. आय एम प्लेईंग विथ अ बॉल, शी इज प्लेईंग विथ अ बॉल, द डॉग इज प्लेईंग विथ अ बॉल, दे आर प्लेईंग विथ अ बॉल, वी आर प्लेईंग विथ अ बॉल. तसंच आपण रीडिंगबद्दल पाहू. वी आर रीडिंग स्टोरी बुक्स, यू आर रीडिंग स्टोरी बुक्स, आय एम रीडिंग स्टोरी बुक्स, द गर्ल इज रीडिंग स्टोरी बुक्स, दे आर रीडिंग स्टोरी बुक्स, ही इज रीडिंग स्टोरी बुक्स. 7.
यू आर आउट इफ यू से येस ऑर नो. म्हणजे पुढे एक गेम दिलेला आहे आणि त्या गेममध्ये तुम्ही जर येस किंवा नो असा आन्सर दिलं तर तुम्ही आउट होणार. फ्रॉम अ सर्कल आस्क अ क्वेश्चन टू द पर्सन नेक्स्ट टू यू. इफ ही शी आन्सर्स इट with yes or no, they are out. Otherwise, they continue the game by asking a different questions to the next person. You must not repeat the question. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, येथे काय करायचं आहे, फॉर्म अ सर्कल म्हणजे वर्तुळ करून उभं राहायचं आहे. आस्क अ क्वेश्चन टू द पर्सन नेक्स्ट टू यू म्हणजे तुमच्या पुढे असणाऱ्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला एक प्रश्न विचारायचा. इफ ही शी आन्सर्स इट विथ येस ऑर नो दे आर आउट. जे त्याने किंवा तिने येस किंवा नो असे उत्तर दिले तर तो किंवा ती आउट होईल. ठीक आहे. अदरवाईज दे कंटिन्यू द गेम बाय आस्किंग अ डिफरंट क्वेश्चन टू द नेक्स्ट पर्सन. ठीक आहे. म्हणजे जर त्यांनी येस ऑर नो असं उत्तर दिलं नाही तर हा खेळ त्याला निरनिराळे प्रश्न विचारित चालू राहील. यू मस्ट नॉट रिपीट द क्वेश्चन म्हणजे एकदा विचारलेला प्रश्न पुन्हा विचारायचा नाही. ठीक आहे. इथे आपल्याला एक्झाम्पल म्हणून काही क्वेश्चन आणि आन्सर्स दिलेले आहेत. तर या प्रकारे तुम्ही स्वतः वेगवेगळे प्रश्न विचारा तुमच्या फ्रेंड्सला आणि त्याचे आन्सर्स तुमचे फ्रेंड्स देतील आणि जर ते येस किंवा नो त्यांनी आन्सर दिलं तर ते आउट होतील. ठीक आहे. इथे तारा काय विचारते आहे बिट्टूला, बिट्टू आर यू रेडी म्हणजे बिट्टू तू तयार आहे का. तर बिट्टूने येस किंवा नो असं उत्तर इथे दिलेलं नाही आहे. तर त्यांनी वेगळं उत्तर काय दिलं आहे, आय एम ऑलवेज रेडी म्हणजे मी नेहमीच तयार आहे. ठीक आहे. कुकू विल यू स्टॉप जम्पिंग म्हणजे कुकू तू उड्या मारणं बंद करशील का. तर कुकू काय आन्सर देते आहे, बट आय एन्जॉय जम्पिंग पण मला जम्पिंग करायला आवडत आहे, मी एन्जॉय करत आहे ना. पॅडी आर यू टायर्ड म्हणजे पॅडी तू थकला आहेस का. तर पॅडीने इथे येस किंवा नो उत्तर द्यायचं नाही आहे. तर पॅडीने काय उत्तर दिलं आहे, आय एम हंग्री म्हणजे मला भूक लागलेली आहे. डू यू लाईक ॲपल्स म्हणजे तुला ॲपल्स आवडतात का. तर तारा येस किंवा नो म्हणते आहे का. तर नाही, आय लाईक ग्रेप्स म्हणजे मला द्राक्ष आवडतात. ऑल सॉर्ट्स ऑफ लिस्ट. ए choose any one of the following topics to make a list. Try to list as many items as possible within 2 minutes. पुढे आपल्याला काही विषय दिलेले आहेत. त्यातील हे जे विषय दिले आहेत त्यातील एक विषय आपल्याला निवडायचा आहे. जसं की थिंग्स अँड पीपल इन द क्लासरूम. हा विषय निवडल्यानंतर आपल्याला त्याबद्दल 2 मिनिटात शक्य तेवढ्यात जास्तीत जास्त वस्तूंची नावे लिहायची आहेत 2 मिनिटाच्या आत. जसं की थिंग्स अँड पीपल इन द क्लासरूम याबद्दल काय सांगता येईल. क्लासरूममध्ये काय काय असतं, चेअर, टेबल, बेंचेस, डेस्क, त्यानंतर ब्लॅकबोर्ड, डस्टबिन, फॅन, ट्यूबलाईट्स, मॅप्स, चार्ट्स, विंडोज, डोअर, टीचर, स्टुडंट्स, मॉनिटर आहे ना. म्हणजे थिंग्स अँड पीपल म्हणजे आपल्याला वस्तूसुद्धा लिहायच्या आहेत आणि वर्गात कोण कोण व्यक्ती असतात ते पण लिहायचे. तर 2 मिनटात आपण किती जास्तीत जास्त किती वर्ड्स लिहू शकतो तेवढी लिस्ट आपल्याला तयार करायची आहे. थिंग्स यू मे सी इन द किचन. आता किचनमध्ये काय काय वस्तू असतात जसे की बोल, कप, स्पून, बकेट, कटर, त्यानंतर डिश, गॅस सिलेंडर, ओव्हन, पॅन, जार, नाईफ, लॅडल, मिक्सर, त्यानंतर काय ग्लास, त्यानंतर रोलिंग बोर्ड म्हणजे पोळपाट, रोलिंग पिन म्हणजे लाटणे, त्यानंतर सिंक, स्टोव, स्ट्रेनर, सॉसर, पिचर, नंतर काय मेड म्हणजे काम करणाऱ्या मावशी, मदर म्हणजे आई आहे ना. तर या प्रकारे पुढील विषयांबद्दल तुम्ही शब्द शोधायचे आहेत. बी नाव पुट द वर्ड्स इन युअर लिस्ट इन अल्फाबेटिकल ऑर्डर. मग आता काय करायचं आहे तर जे वर्ड्स आपण शोधलेले आहेत ते आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरने लिहायचे आहेत. अल्फाबेटिकल ऑर्डरने म्हणजे तुम्हाला कळलंच असेल जसं की आता
2 किंवा 3 शब्द असतील, जर समजा त्यांचं लेटर सारखं असेल तर आपण काय करतो, दुसऱ्या लेटरकडे लक्ष देतो. म्हणजे समजा आता बोल, कप, स्पून, बकेट असे आपल्याला 4 वर्ड्स इथे दिलेले आहे. तर पहिलं लेटर कोणतं येतं, बी. तर येथे बी या अक्षरापासून तयार झालेली 2 शब्द आहेत. ठीक आहे, बोल आणि बकेट. तर सगळ्यात आधी कुठला शब्द येईल, तर आपण दुसऱ्या लेटरकडे लक्ष देतो. ओ किंवा यू यापैकी कुठलं लेटर आधी येतं, तर ओ आधी येतो, म्हणजे बोल हा शब्द आधी येणार. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही अल्फाबेटिकल ऑर्डरने सगळे वर्ड्स लिहायचे आहेत. सी. कंपेअर युअर लिस्ट. ट्राय टू डिस्क्राईब द आयटेम्स इन युअर लिस्ट. मेन्शन देअर शेप, साईज, कलर, नंबर एक्सेट्रा अँड राईट मिनिंगफुल फ्रेजेस. तुमच्या यादीची दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या याद्यांशी तुलना करायची आहे. त्यानंतर तुमच्या यादीतील वस्तूंचे वर्णन करण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. त्याकरता त्यांचं आकार, रंग किंवा संख्या इत्यादी तुम्हाला काय करायचं आहे, नोट डाऊन करायचं आहे आणि त्यापासून अर्थपूर्ण फ्रेजेस तयार करायचे आहेत. जसं की अ ब्राऊन चेअर, अ स्क्वेअर टेबल, व्हाईट क्लाउड्स, त्यानंतर राऊंड बोल, 5 स्पून्स. ओके. कंप्लीट द सेंटेन्सेस इन द येलो ट्रॅक यूजिंग फ्रेजेस फ्रॉम द ग्रीन फील्ड. हे जे ग्रीन शेत दिलेलं आहे, या ग्रीन शेतातील ज्या फ्रेजेस आहे त्या फ्रेजेस यूज करून आपल्याला सेंटेन्सेस कंप्लीट करायचे आहे. जसं की आता इथे इनकम्प्लीट सेंटेन्सेस दिलेले आहे. यू आर डॅश, शी इज डॅश, है ना, दे आर डॅश. यू आर आवर लीडर. शी इज माय फ्रेंड. दे आर इन ग्रुप बी. ही इज आवर टीचर. आय एम हर ब्रदर. वी आर इन द सेम स्कूल. यू आर इन देअर ग्रुप. अशा प्रकारची काही वाक्ये उरलेले जे आहेत ते इतर शब्दसमूह वापरून तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही फन अँड गेम्स विथ तारा अँड फ्रेंड्स यामध्ये दिलेले जे गेम्स आहेत ते तुम्ही एन्जॉय केले असतील. तर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.